बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत, तसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा शोध लागत आहे मला. माझी मीच किती अनोळखी होते स्वतःला. मी चकित होते आहे, स्तिमित होते आहे, दुखावत आहे आणि सुखावतही. तर कवयित्री शांता शेळके यांची ही सुंदर कविता. बाहेरच्या जगाला बदलण्यापेक्षा आपण जेव्हा स्वतःमध्ये चांगले बदल करतो ना, तेव्हाच आपलं आयुष्य सुंदर, आनंदी आणि अगदी सोपं होऊन जातं. हाय, नमस्कार. माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. तर ना, कधीतरी आयुष्यात अशी वेळ येते, की आपल्याला असं वाटतं, की बस झालं, आता काहीतरी ना बदलायला हवं. आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंज व्हायला हवा आणि आयुष्यात आपण काहीतरी केलं पाहिजे, असं आपल्याला वाटायला लागतं. तर हे चेंज कधी होतात सांगा? की जेव्हा आपण स्वतःमध्ये काही बदल करतो. आता स्वतःमध्ये बदल करायचा म्हणजे काय? तर आपल्या काही छोटे-छोटे सवयी असतात, त्याच्यामध्ये जर आपण चेंज केला ना, तर आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदल घडू शकतो. कारण या सवयीच असतात, ज्या आपलं आयुष्य घडवत असतात. तर मी माझ्या आयुष्यामध्ये काही छोट्या-छोट्या सवयींमध्ये बदल केला आणि त्यामुळं माझं आयुष्य खूप सुंदर आणि आनंदी आणि सोपं झालं. तर त्या सवयी कोणत्या? चला तर मग व्हिडिओमध्ये बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे. तर जेव्हा माझ्या लक्षात आलं ना, की आपली काही कामं वेळेत होत नाही आहेत किंवा खूप दिवस असं सगळा कामामध्येच जातोय, तर मी पहिला चेंज केला तो म्हणजे सकाळी लवकर उठायला लागले आणि त्यामुळे ना खरं सांगते एवढा चेंज आला ना माझ्या आयुष्यामध्ये. आणि सकाळी उठल्यानंतर मग आपल्या स्वतःला सुद्धा खूप वेळ मिळतो व्यायाम करायला, चालायला. आणि जेव्हा कधी मी इथं असते किंवा बाहेरसुद्धा जाते, अगदी फिरायलासुद्धा किंवा गावीसुद्धा जाते, तरीसुद्धा मी लवकरच उठते. कारण ह्या लवकर उठण्याचे ना खरंच आपल्याला खूप फायदे होतात आणि हे माझ्या लक्षात आलं. तर लवकर उठल्यानंतर काय फायदा होतो बघा, आपल्याला स्वतःला व्यायाम करायला, योगा करायला किंवा वॉकिंग करायला वगैरे खूप जास्तीचा वेळ मिळतो. आणि सकाळची वेळ इतकी छान असते ना, आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज वगैरे येत असतात, तर आपलं मन आहे ना आपोआप खूप फ्रेश होऊन जातं. दुसरी महत्त्वाची सवय की ज्याने खरंच माझ्या मनामध्ये, माझ्या विचारांमध्ये चेंज आणला ना, तो म्हणजे प्राणायाम आणि योगा. तर जेव्हापासून मी डेली योगा, प्राणायाम करायला सुरुवात केली ना, तेव्हापासून खरंच माझ्या हेल्थमध्ये सुद्धा आणि मेंटल हेल्थमध्ये सुद्धा खूप फरक पडला. कारण जी मी आधी चिडचिडी किंवा रागीट अशी होते ना, आणि त्यामुळं खरंच माझं स्वतःचं खूप नुकसान होत होतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आहे ना, हे सगळं माझ्या लक्षात आलं आणि मला त्याच्यावरती कसा कंट्रोल ठेवायचा हे जमायला लागलं. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग करायचं, त्यामुळे ना आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो. आणि थोडंसं जरी वॉर्मअप आपण सकाळी केलं ना, तरी आपलं शरीर आहे ना, ते एनर्जेटिक राहतं. कारण 40शी नंतर स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे ना खूप लेझीनेस येतो, काहीच करावंसं वाटत नाही. अशा वेळेला आपली एनर्जी लेव्हल चांगली राहण्यासाठी सकाळी थोडासा व्यायाम करणं गरजेचं असतं. तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे सकाळीच आपली सगळी कामं आवरून घ्यायची. म्हणजे ना स्वतःलाच अशी वेळेचं बंधन घालून घ्यायचं, की या वेळेपर्यंत आपण ही कामं पूर्ण करायलाच पाहिजेत. म्हणजे रोबोटसारखं काम करणं असं नव्हे, पण जेव्हा आपण अशी स्वतःला सवय लावतो ना, तर तेव्हा आपोआप अशी सवय होत जाते आणि आपली कामं ही वेळच्या वेळी आवरायला लागतात. जसं की मी स्वतःला सवय लावलेली आहे, की सकाळी 11 पर्यंत माझी ही सगळी कामं घरातली आवरायला पाहिजेत आणि तशी मी त्या आता आवरते सुद्धा. त्यामुळं बघा काय होतं, मला पुढचा पूर्ण दिवस आहे तो माझं YouTubeचं काम करण्यासाठी वेळ मिळतो. आणि शिवाय सकाळी आपली एनर्जी लेव्हल चांगली असते, त्यामुळे सकाळी पटपट कामं होतात सुद्धा. म्हणजे काय, तर स्वतःलाच अशी शिस्त लावायची. चौथी महत्त्वाची सवय म्हणजे घरीच जेवण बनवायचं आणि घरी केलेलंच जेवण आहे किंवा जे काही आपण बनवतो ते घरी बनवूनच शक्यतो खाण्याची सवय लावायची. कारण काय होतं, 40शी नंतर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती वीक झालेली असते आणि बाहेरचं खाल्लेलं आपल्याला शक्यतो पचत नाही किंवा आपल्या मेटाबॉलिझमवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळं शक्यतो आपण घरीच बनवलेलं खाण्याचा प्रयत्न करायचा आणि माझा तर असाच प्रयत्न असतो. त्याच्यामुळे ना आपल्याला घरातूनच प्रोटीन्स, व्हिटॅमिन सगळे मिळतील असं अन्न आपण घ्यायचं. आणि शिवाय वेगवेगळ्या प्रकारची फळं त्या सीझननुसार जी मिळतात ना, ती घ्यायची म्हणजे आपल्याला एनर्जेटिक वाटतं. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे बाहेरच्या खाण्यामुळं जो वायफळ खर्च होत असतो ना, तो सुद्धा वाचतो. 5वी सवय म्हणजे वाचन करणे. खरं तर ही सवय मला लहानपणापासून आहे. खूप अगदी म्हणजे जेव्हापासून मला आठवते तेव्हापासून मला स्वतःला पुस्तकं वाचतानाच बघितलेलं आहे. पुस्तकं, कविता यांची मला लहानपणापासूनच आवड आहे आणि ती मी अजूनपर्यंत अशी छान अशी जोपासलेली आहे.
वाचाल तर वाचाल अशी आपल्याकडे एक म्हण आहे आणि ही खरंच आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये ना वाचनामुळे खरंच खूप फरक पडतो. वाचनाने माणूस प्रगल्भ होतो असं म्हणतात आणि ते खरंच आहे. मी कुठली पुस्तकं वाचलेली आहेत खरं तर खूप जास्तीची पुस्तकं आहेत त्यामुळं त्याच्यावरती एक वेगळाच व्हिडिओ करायला लागेल. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते की श्यामची आई हे पुस्तक आपल्या प्रत्येक मराठी घराघरामध्ये असायलाच हवं. आणि जेव्हा आपण पुस्तकं वाचतो ना, तेव्हाच आपण आपली मुलं जेव्हा लहान असतात, तर त्यांना अशा छान-छान गोष्टी सांगू शकतो आणि मुलांना ते आवडतं सुद्धा. आता 6वी माझी सवय आहे ती म्हणजे लिहायची. तर तुम्ही खूप वेळा मला बघितलं असेल, की मी या टेबलवरती काही ना काहीतरी लिहीत असते आणि ही डायरी दिसत आहे. तर ही डायरी आता माझी बघा पूर्ण भरलेली आहे, अगदी संपलेली आहे लिहून. तर याच्यामध्ये मी काय-काय लिहिते. तर मला आवडलेल्या कविता किंवा काही लेख असतात किंवा जे मी हे व्हिडिओ बनवते तर त्याचे स्क्रिप्ट वगैरे तर हे सगळं मी या डायरीमध्ये लिहिते आणि ही पूर्ण डायरी आता लिहून संपलेली आहे आणि मी दुसरी डायरी घेतलेली आहे. तर आता अजून काय आपण लिहू शकतो? तर दिवसभरामध्ये आपल्याला कुठले चांगले अनुभव आले ते आपण लिहून काढायचे. वाईट गोष्टी लक्षात ठेवायच्या नाहीत, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तरच आपलं मन आहे ना ते फ्रेश आनंदी राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे गोल सेटिंग. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी असतात, तर त्या जर आपण लिहून काढल्या ना, तर त्या आपल्या व्यवस्थित लक्षात राहतात आणि त्या आपोआप आपण करतो सुद्धा. आणि 7वी सवय आहे, जी की आपल्या गृहिणींना असतेच किंवा जरी नसली तरी ती करावीच लागते. ती म्हणजे घर आपलं क्लीन, स्वच्छ, सुंदर ठेवण्याची. पण ही सवय ना मला पहिल्यापासूनच आहे. पण या सवयीमुळे ना आपल्याला काय फायदा होतो बघा, जेव्हा आपलं घर असं छान स्वच्छ, सुंदर, ऑर्गनाइज असतं ना, तेव्हा आपोआपच आपलं मनसुद्धा खूप फ्रेश राहतं. आणि मी स्वतःला अशी सवय लावून घेतलेली आहे, की रोज काही ना काही ना थोडंसं ऑर्गनाइज करायचं. म्हणजे काय होतं, एकदम आपल्याला त्या गोष्टींचा स्ट्रेस येत नाही. एकदमच सगळं स्वच्छ करायला काढलं ना, तर मग तो खूप हेक्टिक होऊन जातं आपल्याला. म्हणून काय करायचं, रोज थोडं-थोडं आपण हे क्लीनिंग किंवा ऑर्गनायझेशन करायचं आणि जेव्हा आपलं घर असं छान ऑर्गनाइज असतं ना, तेव्हा खरंच खूप सगळी कामं ना सोपी होऊन जातात. तुम्ही बघा, जेव्हा घरामध्ये सगळीकडे पसारा पडलेला असतो ना, तेव्हा आपली मानसिक स्थिती काय होते आणि जेव्हा आपलं घर असं स्वच्छ सुंदर असतं, तेव्हा आपल्याला किती फ्रेश वाटत असतं. आणि या सगळ्या सवयींचा फायदा मला कधी कळाला माहिती आहे काय? कोरोनामध्ये. खरोखर कोरोनामध्ये आपली स्ट्रेस लेव्हल किती होती सांगा? प्रत्येक गोष्टी छोट्या गोष्टींच्याकडे आपल्याला किती लक्ष द्यायला लागत होतं आणि याच सवयींचा फायदा तेव्हा मला खूप झाला. आणि आपण गृहिणी तर कायम घरातच असतो. त्यामुळं आपल्या स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी आपलं घर छान, स्वच्छ, सुंदर ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तिथं खूप मोठं फर्निचर वगैरे असायला हवं असं नाही. पण जे काही जसं काही आपलं घर असेल ना, ते आपण असं छानसं ठेवलं ना, तर आपली मनस्थितीसुद्धा खूप छान राहते आणि यासाठी फार काही खर्च करायची सुद्धा गरज नाही. छोटी-छोटी झाडं, छोटी-छोटी रोपं आपण लावली ना घरामध्ये, तरीसुद्धा आपलं घर खूप छान, सुंदर असं दिसतं. आणि घरामध्ये आपण हे छोटे-छोटे चेंजेस केले ना, म्हणजे फर्निचर जरी इकडचं-तिकडं ठेवलं, छोटेसे चेंजेस केले ना, तरीसुद्धा आपलं घर तर दिसायला छान दिसतंच, पण आपल्याला स्वतःला सुद्धा खूप छान फ्रेश वाटतं. 8वी सवय म्हणजे टीव्ही बघणं. तसंही मला फार टीव्ही बघायला आवडत नाही. म्हणजे सीरियल वगैरे असलं काही मी बघत नाही. कारण पहिलेच आपल्या आयुष्यामध्ये एवढा स्ट्रेस असतो आणि कुठं आणि ते रटाळवाणे विषय तेच बघत बसायचं. कारण कसं असतं आपण जे काही बघतो ना, तर तसंच आपलं वागणं सुद्धा होतं. त्यामुळे नेहमी चांगलं बघायचं. तर आमच्या घरामध्ये सगळ्यांना शार्क टँक हा प्रोग्राम आवडतो. त्यामुळे तो आम्ही बघतो किंवा मॅच वगैरे बघतो सगळे मिळून किंवा एखादी चांगली मूव्ही असेल तर ती बघतो. मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा तो थोडेफार कार्टून बघायचा किंवा तारक मेहता का उलटा चष्मा. पण आता तो पण मोठा झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून हे असेच प्रोग्राम बघतो आणि ते पण अगदी थोडा वेळ. आता सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात चांगली आणि महत्त्वाची सवय जी मी स्वतःला लावून घेतली ती म्हणजे सेल्फ लव्ह, सेल्फ केअर. खरोखर ना ही गोष्ट आपल्याला माहिती नसते. आपण ना सगळ्यांसाठी सगळं करत असतो, पण स्वतःसाठी मात्र काही करायला विसरतो. आता सेल्फ लव्ह करणे म्हणजे स्वार्थीपणा करणे, स्वतःपुरतं बघणं असं नाही आहे. तर थोडंफार स्वतःसाठी वेळ काढणं असं आहे. आपल्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे, आपले छंद जोपासणं याच्यामध्ये ना खरंच खूप जास्तीचा आनंद आहे आणि जेव्हा आपण स्वतःशी आनंदी खुश असतो ना, तेव्हा आपण दुसऱ्यांना सुद्धा खुश ठेवू शकतो. आणि हे सगळं कधी घडतं माहिती आहे का? जेव्हा आपण स्वतः शांतपणे बसून विचार करतो तेव्हा. तर हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर मला तसं कमेंट करून सांगा आणि आता जाता-जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.